नशिबान आहेस खरं, कारण तुला तुझं स्वातंत्र्य हे आजपर्यंत आहे. नाहीतरी आम्हा मुलींचं आजचं स्वातंत्र्य बघा तुझं मस्त होतं बाबा. तुझ्या स्वातंत्र्यासाठी कित्येक देशवीरांनी देशप्रेमींनी छातडावर गोळ्या शेकल्या, तेव्हा जाऊन तुझं स्वातंत्र्य हे आजपर्यंत टिकून आहे. आणि आमचं बघ 70 ते 75 वर्ष उलटली तरी आम्ही आमची स्त्री सन्मानाची, अभिमानाची आणि स्वातंत्र्याची लढाई आजही या पुरुषप्रधान संस्कृतीत लढतच आहोत. या देशासाठी आज 21व्या शतकात पुन्हा चूल आणि मूल ही व्याख्या आमच्या स्वातंत्र्यावर रुजवली जाते की काय याची भीती वाटते. या देशासाठी, या देशाच्या हितासाठी आणि न्याय्य हक्कासाठी आम्ही स्त्रियाही कुठे कमी राहिलो हो. राजेशाही असताना अहिल्याबाई होळकर आणि झाशी, येशूबाई, ताराबाई यांच्या त्या तलवारी काही कमी लढल्या नाही. राजकीय क्षेत्रात जसे सरोजिनी नायडू, इंदिराजी, मायावती ते पार फुलंदेईपर्यंत आणि याही पुढे संस्कारातही असो अशा माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री ते मदतीपर्यंत असं कुठलं क्षेत्र नाही जिथे आम्ही स्त्रिया पोहोचलो नाही. आणि आत्ताच्या गीता फोगाट असो व मेरी कोम, हेमा दास, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला यांनी नक्षत्र पिंजून काढलं तरी आज आम्हाला आमचं स्वातंत्र्य हे मागावं लागतं. आणि एवढ्यावरच आमचं थांबत नाही, तर आज आम्हाला आमच्या घरात सुरक्षित वाटतं. तर गल्लीचा विषय तर वेगळाच, आणि याही पुढे समाजात जाऊन आमचं स्वातंत्र्य आम्ही शोधत आहोत. स्वतंत्र म्हणतात, आम्ही खरंच पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? आहोत का?